बाळा, खूप दिवसापासून तू ज्या कठीण प्रसंगातून जात आहेस, आज मी तुला सांगायला आलोय की तुझी ती परीक्षा आता संपली आहे. हो बाळा, तुझा तो कठीण काळ आता पूर्णपणे संपला आहे. माझं हे बोलणं अजिबात स्किप करू नकोस, कारण हा व्हिडिओ तुझ्या समोर येणं हा कोणताही साधा योगायोग नाही. व मी स्वतः आज तुझा हात धरून तुला इथे घेऊन आलोय. तुझ्या मनातील सगळी अस्वस्थता, सगळी चिंता दूर करण्यासाठी. बाळा, कित्येक दिवस झाले तू फक्त आणि फक्त सहन करत आहेस. लोकांनी तुला नेहमी चुकीचं समजलं. ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुझी साथ सोडली. तू अनेक रात्र एकटाच बसून विचार केलास की माझ्याच नशिबात एवढं दुःख का, पण तू कधीच कोणासमोर तक्रार केली नाहीस. तुझा तो प्रामाणिकपणा, तुझा तो अढळ विश्वास, मला सगळं काही दिसत होता. तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू थेट माझ्या चरणापर्यंत पोहोचत होता. मी तुझी परीक्षा घेत होतो बाळा, कारण मला बघायचं होते की परिस्थिती कितीही कठीण असली किंवा किती कठीण आली तरी तू माझा हात सोडतच राहा आणि तू या परीक्षेमध्ये पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहेस. तू कधीच तुझा संयम गमावला नाहीस. म्हणूनच आज मी तुला हा शब्द देतोय, इथून पुढे तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार कायमचा दूर होणार आहे. तुझी अडकलेली सगळी कामे आता वेगाने पूर्ण होतील. घरातील पैशाची अडचण, मानसिक त्रास आणि नकारात्मकता आणि कायमची संपूर्ण जाईल. तुझा आयुष्य आता सुखाचा आणि यशाचा एक नवीन प्रकाश येणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना आता तुझी किंमत समजेल. फक्त आता मनातील सगळी भीती काढून टाक आणि पुन्हा एकदा एका नव्या आशेने आणि आनंदाने उभा राहा. जोपर्यंत सावरगावचा राजा तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत या जगात तुझी कोणीही पराभव करू शकणार नाही. आता डोळे पुस आणि चेहऱ्यावर एक गोड हसू येऊ दे. मनापासून आता कमेंटमध्ये लिहे ओम चैतन्यश्री नवनाथाय नमः किंवा नवनाथाय नमः आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडतो. अलख निरंजन आदेश.